आत्तापर्यंत आपण जमशेदजी टाटांपासून ते रतन नवल टाटांपर्यंत टाटा समूहातील द्रष्टे पुरुष आणि त्यांची कारकीर्द पाहिली। टाटा समूहाला त्यांनी अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून कसं वर आणलं ते पाहिलं। देशातील हे पहिलं उद्योजकांचं घराणं। पण तुमच्या एक लक्षात आलं का की या घराण्यातील एकही व्यक्ती अगदी सुरुवातीपासून कधीही ब्लूमबर्ग किंवा फोर्ब्सच्या श्रीमंताच्या यादीत का नव्हती? टाटा सन्स ही टाटा समूहातील सगळ्यात मोठी शेअर होल्डिंग कंपनी। या कंपनीचे अध्यक्ष असूनही टाटा कधीही श्रीमंत म्हणून का गणले गेले नाहीत? JRD टाटांचं तर मुंबईत स्वतःचं घरही नव्हतं, ते ताज हॉटेलमध्ये राहायचे। असं का? तेच आज आपण जाणून घेणार आहोत। मी तुमच्याबरोबर आहे रुजुता। जमशेदजी टाटांनी आपल्या खिशातील 21,000 रुपये टाकून 19व्या शतकात टाटा ट्रेडिंग कंपनी स्थापन केली। तिथून सुरू झालेला प्रवास आज 403 अब्ज अमेरिकन डॉलर पर्यंत पोहोचलाय। पण असं असूनही एकही टाटा कधी श्रीमंतांच्या यादीत नव्हते किंवा टाटा समूहाची शेअर बाजारात नोंदणी झाल्यानंतर कुणा एका टाटाकडे कधीही कंपनीची खूप मोठी अशी हिस्सेदारी नव्हती। आणि याला कारण आहे अगदी जमशेदजी टाटांपासून या समूहातील कर्त्या पुरुषांनी घालून दिलेली एक परंपरा। टाटा समूहाची होल्डिंग कंपनी असलेल्या टाटा सन्सची हिस्सेदारी पाहिलीत तर सगळ्यात मोठी खाजगी गुंतवणूक आहे शापूरजी पालनजी समूहातील स्टर्लिंग इन्व्हेस्टमेंट कंपनीची 9.19% आणि दुसरी मोठी गुंतवणूकही याच समूहातील सायरस इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची आहे। बाकी टाटा कुटुंबियांचं म्हणाल तर सर्वाधिक खाजगी हिस्सेदारी आहे रतन टाटांचे धाकटे बंधू नोएल टाटा यांची 1% किंवा 4058 शेअर्स। याचं कारण तुम्हाला पटायला कठीण गेलं तरी एकच आहे, टाटांनी उद्योग उभे केले ते संपत्तीच्या संचयासाठी नाही तर समाजाचं आपण देणं लागतो म्हणून। आणि त्यामुळे अगदी जमशेदजी टाटांपासून ते रतन टाटांपर्यंत सगळ्यांनी आपल्या हयातीत मिळवलेल्या पैशातून सार्वजनिक विश्वस्त निधी अर्थात ट्रस्ट उभ्या केल्या आणि टाटा समूहातील त्यांचा सहभागही या ट्रस्टच्या माध्यमातून होता। समूहात गुंतवणूक असलेली सगळ्यात मोठी ट्रस्ट आहे सर दोराब टाटा ट्रस्ट आणि या ट्रस्टकडे टाटा सन्सची 27% हिस्सेदारी आहे। आणि दुसरी सगळ्यात मोठी ट्रस्ट आहे रतन टाटा ट्रस्ट आणि तिच्याकडे 23% हिस्सेदारी आहे। JRD टाटा यांच्या ट्रस्टची भागीदारी ही फक्त 4% इतकी आहे। इतकंच नाही तर टाटांनी विविध उपक्रमांसाठी एकूण 7 ट्रस्ट मिळून टाटा समूहाचा हा अख्खा डोलारा उभा राहिलाय। शिवाय समूहातील विविध कंपन्यांची हिस्सेदारी या समूहात आहे। पण एखाद्या व्यक्तीच्या हातात संपूर्ण सत्ता किंवा हिस्सेदारी देण्याचा प्रघातच मुळात टाटांमध्ये नाही। यातील सर दोराबजी टाटा ट्रस्ट ही सगळ्यात मोठी ट्रस्ट आहे आणि या अंतर्गत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, परेलचं टाटा मेमोरियल कॅन्सर रिसर्च सेंटर, TIFR, NCPA, टाटा मेडिकल सेंटर, ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट सेंटर अशा संस्था उभ्या राहिलेल्या आहेत। सर रतन टाटा यांच्या ट्रस्टचा भर शैक्षणिक शिष्यवृत्त्या, जगभरातील विद्यापीठांना देणग्या, नव उद्योजकांना आर्थिक मदत यावर राहिलाय। ग्रामीण आरोग्य विषयक उपक्रमही या ट्रस्टकडून मोठ्या प्रमाणावर राबवले जातात। ग्रामीण कलाकारांना नियमित उत्पन्न मिळावं यासाठी प्रयत्न या ट्रस्टकडून होतात। या ट्रस्टचं अध्यक्षपद टाटा आडनावाच्या व्यक्तीकडे निश्चित असतं, पण त्यामुळे टाटा समूहातील तुमचा प्रवेश सुनिश्चित होत नाही। टाटा समूहात काम करायचं असेल तर टाटा आडनाव असतानाही तुम्हाला अगदी छोट्या जबाबदारीपासून सुरुवात करावी लागते। असा पायंडाच जमशेदजी टाटा यांनी घालून दिलाय आणि या वैशिष्ट्यामुळेच टाटा समूह जगभरातील उद्योजकांमध्ये वेगळा ठरतो। वैयक्तिक मालमत्तेपेक्षा समाजहिताला इथे प्राधान्य आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा, लाईक अवश्य करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी हिंदुस्तान पोस्टच्या YouTube आणि Facebook चॅनलला जरूर सबस्क्राईब करा।